शचीच्या भेटीसाठी आले शचीचे आजोबा म्हणजेच की माझे पप्पा. तर शचीसाठी ते शचीला जे जे आवडतं ते सामान घेऊन आले आहेत. सोबतच त्यांच्या ऑपरेशनच्या वेळेस आमच्या इथून काही आम्ही पैसे खर्च केले होते ते पैसेही ते घेऊन आलेले आहेत. पैसे वगैरे दिले. नंतर त्यांनी शचीसाठी काय काय सामान आणलं आहे तर ते बघूयात. तर सर्वात आधी घेऊन आले ते मखाना, सोबतच कुरकुरे वगैरे. आणि आता त्यांच्या इथं गाय आहे तर दूधही भरपूर प्रमाणात राहतं तर दूधही ते घेऊन आलेले आहे. सोबतच आज तिथला बाजार होता त्यामुळे बाजारातून ते काही खायचं आमच्यासाठी सामान आणलेलं आहे. त्यामध्ये काही ते गाजर वगैरे, ऊस वगैरेचं सामान आणलं. आणि त्यांच्या शेतामध्ये गावरान भेंडी, गवाराच्या शेंगा राहतात त्या मला भरपूर प्रमाणात आवडतात म्हणून तेही त्या घेऊन आलेले आहेत. सोबतच बाजारातील चिवडा मला भरपूर आवडतो म्हणून माझ्यासाठी बाजारातील चिवडा आणलेला आहे. आणि आता थंडीचे दिवस चालू झाले आहेत तर सर्वीकडे ड्रायफ्रूटचे लाडू बनवणं चालू झालं आहे. प्रत्येक घरी ड्रायफ्रूटचे लाडू बनवले जात आहेत. आमच्या इथंही बनवणार आहे. सामान वगैरे आणलेलं आहे पण बनवायचं बाकी होतं. तर मम्मीनं बनवलं तर मम्मीने शचीसाठी ते ड्रायफ्रूटचे लाडूही पाठवून दिलेले आहे. आणि इथं आल्यावर सुद्धा तिला चॉकलेट वगैरे असं खूप काही सामान त्यांनी घेऊन दिलं. खरंच आजी आजोबांचं प्रेम हे काही वेगळंच असतं. त्यांना माहिती आहे की तिला सर्व गोष्टी भेटतात तरीही त्यांना त्यांच्याकडून काही द्यायची ओढ ही असतेच. नातीच्या ओढीनेच पप्पा घरी आले. थोड्या वेळात भेट घेतली. तिची माझी भेट झाली आणि थोड्या वेळातच ते निघूनही गेले.